की त्या ठिकाणी ते जॉईन व्हावं. ओके, नाव विल स्टार्ट द लेक्चर. आता लक्षात घ्या की जेव्हा आपण सर्व्हिस सेक्टरच्या नेक्स्ट पार्ट म्हणजे सर्व्हिसेस म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, विपणन म्हणजे काय, हे जेव्हा आपण विचारात घेतलं होतं, त्या विपणन विचारात घेतल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की विपणन कशाला म्हटलेलं आहे आपण, एखादी गोष्ट आपल्याला लोकांना द्यायची आहे, विकायची आहे. मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण विचार करतो की मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा ज्या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा ही गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्यावी लागतं की कोणती, की मला काय करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट विकण्यासाठी समोर येतो, म्हणजे मला हे प्रॉडक्ट विकायचं आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, तर आपल्याला काय करावं लागतं, ते लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. ते लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. मार्केटिंग जेव्हा आपण करतो, म्हणजे सर्व्हिस मार्केटिंगच्या बाबतीत जर विचार केला की सर्व्हिसेस ज्या आहेत त्याची जी वैशिष्ट्य आहेत, सेवांची जी वैशिष्ट्ये आहेत, हे सेवांची वैशिष्ट्ये वस्तूंपेक्षा वेगळी आहेत. कारण त्या नाशवंत आहेत, त्या आपल्याला टिकून ठेवता येत नाहीत. त्या जेवढ्या काळात तुम्ही त्या ठिकाणी त्यांना यूज कराल त्याच काळात उपयोग करू शकता, पुन्हा आपण त्याचा रियूज करू शकत नाही. आणि त्या व्यक्ती परत्वे बदलत राहतात. व्यक्ती परत्वे, प्रत्येक व्यक्ती जी या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल की सेवा देत आहे, जी प्रत्यक्ष सेवा देत आहेत त्या व्यक्तीवर ती डिपेंड असतं. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करताना म्हणून मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा विचार केला जातो, तर ही जी बाब आहे म्हणजे मार्केटिंग जी बाब आहे, यामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे सेगमेंटेशन, दुसरी गोष्ट आहे टार्गेटिंग आणि तिसरी गोष्ट आहे पोझिशनिंग. म्हणजे सेगमेंटिंग, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग. म्हणजे तुमचं सेगमेंट आणि टार्गेटिंग, म्हणजे इथं सेगमेंटेशन म्हणजे विभाजन. म्हणजे आता एक लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट जेव्हा आपण विचारात घेतो तर ही काही सर्वांसाठी खुली नसते, सर्वांसाठी कामच नाही करू शकत. जसं मी म्हटलं की मला तुमच्यापैकी चांगल्या मुलांना अधिक मार्गदर्शन करायचं आहे, तर मला काय करावं लागेल, कोण चांगले आहेत, कोणाचं पर्सेंटेज चांगलं आहे. जसं आपण मेरिटियस स्टुडंट आणण्यासाठी प्रयत्न करतो, मग आपण मेरिटियस स्टुडंट आणण्यासाठी प्रयत्न करतो तर सर्वांना घेऊन चालू का, 110 लोकांना घेऊन चालू का, नो. त्यातले जे टॉपर असतील, जे इच्छुक असतील आणि जे मेहनती असतील, म्हणजे आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी जे विभाजन केलं आहे, तुकडे केलेले आहेत की मला कोणता ग्रुप पाहिजे, मला जो ग्रुप लागतो तो हा लागतो. म्हणजे मी त्या ठिकाणी मोर दॅन 75% मुलांना विभाजित केलं. मग त्याला ठरवलं की ते माझं लक्ष, ते माझं टार्गेट आणि त्या पद्धतीनं काम करणं म्हणजे पोझिशनिंग. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण विचारात घेतो की मला मार्केटिंग करायचं आहे, तर मी मार्केटिंग जी आहे हे मार्केटिंग सर्वांसाठी नाही करू शकत. मी सर्वांसाठी मार्केटिंग करू शकतो का, नाही. तर मला काय करावं लागतं की विशिष्ट जो ग्रुप असेल त्या ग्रुपसाठी मला काम करावं लागतं, विशिष्ट ग्रुपसाठी मला काम करावं लागतं. आणि त्या ग्रुपवर लक्ष केंद्रित करून मला त्यांना काय काय पोचवता येईल. म्हणजे मला एकदा ठरवलं की मला कोणासाठी काम करायचं, त्यानंतर मला ठरवावं लागतं की हे माझं टार्गेट, मला यांच्यासाठीच काम करायचं. आणि तशा पद्धतीची स्थिती निर्माण आपण करत असतो. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे सर्व घडून येतं, तर म्हणून म्हटलं जातं की जेव्हा स्पर्धात्मक गोष्टीचा विचार केला जातो, म्हणजे आता आपण जेव्हा ह्या सर्व गोष्टींचा विचार करू तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेतील. म्हणजे काय आहे बाबा, एक मिनिट, आय वॉन्ट टू शेअर द स्क्रीन. म्हणजे जेव्हा मला हे करावं लागतं की मला ही गोष्ट करायची आहे, काय करायचं आहे मला, काय करायचं आहे पहा. तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे कोणत्या करायच्या आहेत, तर आपल्याला प्रामुख्याने सेगमेंटिंग, टार्गेटिंग, पोझिशन आर अ स्ट्रॅटेजिक फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग यूज टू जनरेट competitive advantage which can translate into business opportunity
दॅट फॉर्म द सक्सेस स्टोरी ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे सर्व्हिस सेक्टरचा जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा आपली ऑर्गनायझेशन असेल ती चांगल्या पद्धतीनं समोर जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्याने कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज जे असतात, जे कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक गोष्टी असतात त्या जनरेट कराव्या लागतात, त्याचा फायदा घ्यावा लागतो. आणि त्यासाठी प्रामुख्याने जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग लागतं त्यामध्ये सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग. म्हणजे तुम्हाला त्या मार्केटचं विभाजन करावं लागेल, त्या मार्केटच्या त्या विशिष्ट ग्रुपला टार्गेट करावं लागेल आणि त्या पद्धतीनं त्याची पोझिशनिंग करावं लागेल. म्हणजे आता या ठिकाणी आपण जेव्हा विचार करतो तो की कोणतीही कंपनी, कोणतीही सर्व्हिस इंडस्ट्री दोन गोष्टीवर प्रामुख्याने फोकस करत असतं. पहिली सर्व्हिस फोकस असतं आणि दुसरं मार्केट फोकस असतं. आता सर्व्हिस फोकस म्हणजे काय? सर्व्हिस फोकस कशाला म्हणतो की मी काय देऊ शकतो, माझ्या ग्राहकांना मला काय काय देता येईल, कोणकोणत्या सर्व्हिसेस मी त्या पद्धतीनं त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे एखादा आपल्याला जर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल द्यायचं असेल तर मला काय करता येईल. म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, काल उद्घाटन झालं होतं की गुरुद्वारा दिल्ली यांनी एक किडनीचं हॉस्पिटल ओपन केलं आणि ते फ्री आहे. म्हणजे नॉट अ सिंगल प्राईस, म्हणजे कॉस्ट. म्हणजे त्यांनी छान सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी की आमचं ॲडमिट काउंटर असेल, आमच्या इथं कोणतंही पैशाचं काउंटर नसेल, फीजचं काउंटर नसेल, इथं फक्त ॲडमिट करा आणि तुमच्या पेशंटला दुरुस्त झाल्यावर घेऊन जा. कोणत्याही स्वरूपाचा पैसा, किडनीसारख्या डायलिसिस जे किडनीचं करावं लागतं एवढं मोठं हॉस्पिटल त्यांनी उभं केलेलं आहे की आपण पाहून, म्हणजे त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला, म्हणजे हे जी त्यांचं मार्केटिंग आहे, म्हणजे इथं त्यांचा मार्केटिंगचा उद्देश नाही, पण ज्या पद्धतीनं त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे त्यामध्ये त्यांनी लोकांपर्यंत हा विश्वास निर्माण केलेला आहे की एवढे सारे बेड्स आमच्या इकडे आहेत, एवढं सारं मेकॅनिझम आमच्या इकडे आहे, एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज आमच्या इकडे आहेत आणि मग हे तुमच्यासाठी लॉन्च करत आहे. मग आता या ठिकाणी हे ते सर्वांसाठी खुलं केलं. मग हा पैसा त्यांनी सांगितलं, हे सुद्धा सांगितलं की हा पैसा का घेत नाही, कारण वेगवेगळे जे डोनर्स असतात, वेगवेगळे जे कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी फंड असतात कंपन्यांचे, या फंडमधून हा पैसा जनरेट करू आणि त्या लोकांचे ट्रीटमेंट करू, फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट. म्हणजे ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण त्यांनी ती सर्व्हिस फोकस केली. कशावर सर्व्हिस केली फोकस? त्यांनी त्यांची सर्व्हिस, त्यांची सेवा जी आहे त्यावर फोकस केली की माझ्या ग्राहकांना, माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला मी कोणकोणत्या सर्व्हिसेस देऊ शकतो आणि कोणत्या लेवलच्या देऊ शकतो. म्हणजे हे झालं. आता फ्री जरी असलं तरी त्यांनी फोकस कशावर केलं? सर्व्हिसेसवर. म्हणजे त्यांनी सांगितलं की टॉपमोस्ट मशीन्स आमच्याकडे आहेत, त्यांनी सांगितलं की एवढे सारे बेड्स आमच्याकडे आहेत, त्यांनी सांगितलं की एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज आमच्याकडे आहेत, जस्ट यू नीड टू ॲडमिट, तुम्हाला फक्त ॲडमिट करायचं. म्हणजे आता इथे एक गोष्ट लक्षात येते की फोकस कशावर केलेला आहे? सर्व्हिसेसवर. आणि दुसरी गोष्ट असतं मार्केट फोकस. म्हणजे तुम्ही काय देणार आहे हे जेव्हा आपण फोकस करतो त्याचसोबत आपल्याला आपल्या मार्केटवर फोकस करावं लागतं. म्हणजे मार्केट फोकस काय की मी कोणत्या मार्केटमध्ये माझ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे, मी कोण्या मार्केटमध्ये मी माझ्या सर्व्हिसेस विकण्यासाठी, मार्केटिंगसाठी जाणार आहे, दॅट इज कॉल्ड द मार्केटिंग फोकस. म्हणजे आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाची, म्हणजे दोन व्हेरायबल्स असतात, दोन त्या ठिकाणी बाबी आहेत, सर्व्हिस ऑफर्ड अँड मार्केट सर्व. म्हणजे आता सर्व्हिस ऑफर्ड, कोणकोणत्या सर्व्हिस तुम्ही त्या लोकांना देणारा आणि कशा पद्धतीनं मार्केट सर्व करणारा, कशा पद्धतीने त्याला ते करणार आहे, या आधारावर प्रामुख्याने 4 टाईप्स आहेत. किती टाईप्स आहेत? 4. अनफोकस सर्व्हिस. म्हणजे हे जे 4 टाईप्स आहेत, अनफोकस सर्व्हिस, सर्व्हिस फोकस, मार्केट फोकस अँड फुल फोकस. म्हणजे हे जेव्हा आपण विचार करतो तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, की आपल्याला ह्या ज्या गोष्टी आपण करत असतो तर ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला तिथे ॲडमिट करता येतील. म्हणजे ही गोष्ट जी तुम्हाला सांगितलेली आहे की जेव्हा आपण एखादी सर्व्हिस मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो तर आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्यावं लागतं की आपण 2 गोष्टींवर फोकस करू. पहिली गोष्ट आहे सर्व्हिस फोकस
आणि दुसरी गोष्ट आहे मार्केट फोकस. आता सर्व्हिस फोकस म्हणजे मी कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे आणि कशा पद्धतीनं त्या चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत प्रोव्हाइड करणार आहे, दॅट इज कॉल्ड द सर्व्हिस फोकस. आणि मार्केट फोकस म्हणजे ज्या मार्केटवर मला काम करायचं आहे त्या मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्या कशा पद्धतीने त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल, ह्या गोष्टी प्रामुख्याने मार्केट फोकसमध्ये येतात. मग ही गोष्ट इथं आपल्याला विचारात घ्यायला लागेल. मग आता इथं दोन गोष्टी येतात, सर्व्हिस ऑफर्ड आणि मार्केट सर्व. म्हणजे आपण कोणत्या सर्व्हिसेस ऑफर करणार आहे, देणार आहे, त्या सुद्धा आपल्याला लोकांना सांगावं लागतील आणि मार्केट सर्व करणार. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आपण विचारात घेतो तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल की या पद्धतीने म्हणजे ही बाब प्रामुख्याने आपल्याला काय करावं लागतं, विचारात घ्यावं लागतं. आणि मग या आधारावर प्रामुख्याने काय होतं की तुमच्या 4 टाईप्समध्ये आपण आपल्या ऑर्गनायझेशनला डिवाइड करू शकतो. म्हणजे कोणकोणते आहेत, अनफोकस्ड, सर्व्हिस फोकस्ड, मार्केट फोकस्ड आणि फुल फोकस. अनफोकस म्हणजे काहीच विचार नाही करायचा की चलो चलने दो, म्हणजे आपण विचार नाही करणार की कोणती मार्केट आपल्याला टार्गेट करायची आहे, कोणत्या मार्केटमध्ये प्रामुख्याने आपल्याला जायचं आहे. सर्व्हिस फोकस म्हणजे आपण कोणत्या सर्व्हिसेस देणार आहे यावर आपण विचार करू आणि त्या पद्धतीने आपलं सेगमेंटेशन करू. मार्केट फोकस म्हणजे मार्केटचा विचार करून आपण, आणि फुल्ली फोकस म्हणजे या दोन्ही गोष्टीचा विचार करून जेव्हा आपण सेगमेंटेशन करतो, म्हणजे जेव्हा आपण मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो तेव्हा त्याला फुल्ली फोकस असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्या की आता इथं दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की प्रामुख्याने जेव्हा आपण सेगमेंटेशनचा विचार करतो, म्हणजे सेगमेंटेशनचा जेव्हा विचार करतो, विभाजनाचा विचार करतो, म्हणजे मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सर्व्हिसेसचा पहिली पार्ट असतं की आपल्याला कोणासाठी काम करायचं आहे हे ठरवणं. ओके, म्हणजे कोणासाठी काम करणार आहे आपण हे जेव्हा आपण ठरवत असतो दॅट इज कॉल्ड द सेगमेंटेशन. त्याला मार्केटिंग सेगमेंटेशन असं म्हणतात. मग त्यानंतरची बाब असते जी आपण म्हटलं होतं की टार्गेटिंग. आता पहिला पॉईंट जो आहे तो पहिला पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करू की काय आहे सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे नेमकं काय, तर हे ठिकाणं आपण विचारात घेऊ. तर आपण पुन्हा एकदा त्या स्लाइड्स पाहू. तर सेगमेंटेशन जेव्हा आपण विचारात घेतो की सेगमेंटेशन काय, म्यूट युअर माईक. ज्यांचे माईक ऑन असतील त्यांनी माईक म्यूट करा. तर सेगमेंटेशन इथं दिसतं तुमच्या लक्षात येईल की सेगमेंटेशन कशाला म्हणतो आपण. सेगमेंटेशन market segmentation is defined as the process of dividing the market into distinct groups that share common characteristic, needs, purchasing behavior or consumption patterns. Market segmentation is strategy that recognize the need of the specialization to suit the needs of a segment of market rather than trying to be all things to all people. म्हणजे आता पहिली व्याख्या जेव्हा आपण विचारात घेतो की पहिली व्याख्या जेव्हा सेगमेंटेशनची तुम्ही विचारात घेता, या सेगमेंटेशनमध्ये प्रामुख्याने तुम्हाला ही गोष्ट दिसतं की मार्केट सेगमेंटेशन कशाला म्हटलं जातं, इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ डिवायडिंग द मार्केट इंटू डिस्टिंक्ट ग्रुप्स. म्हणजे तुम्ही ज्या मार्केटमध्ये जाणारा मार्केटिंग साईट्ससाठी तर त्याला आपल्याला विभाजित करावं लागेल वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. म्हणजे जे वेगवेगळे ग्रुप्स राहतात मग ते ग्रुप्समध्ये आपल्याला त्याला डिव्हाइड करावं लागेल. त्या ग्रुप प्रामुख्याने काय राहतात, कॉमन कॅरेक्टरिस्टिकचे लोक असतील, कॉमन गरजा ज्या लोकांच्या असतील, पर्चेसिंग बिहेवियर लोकांचं काय सारखं असेल किंवा कन्झम्पशन पॅटर्न जे आहे ते लोकांचं सारखं असेल. म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या गरजा, लोकांची वैशिष्ट्य विचारात घेऊन त्या ग्रुपसाठी आपण काम करतो. जसं मी म्हटलं की मला जेव्हा एखादं 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल किंवा 2 स्टार हॉटेल असं जे विभाजन करतो ते कशाच्या आधारावर करतो आपण, प्रामुख्याने आपण विभाजन करतो की मी
इन्कम ग्रुप कोणता इन्कम ग्रुप आहे. म्हणजे जेव्हा आपण लोकसंख्येच्या पॉईंटचा विचार करतो तर जेव्हा ही बाब आहे की मला टॉप इन्कम ग्रुपसाठी काम करायचं आहे, 5 स्टार हॉटेल लागतील. मला मिडल क्लाससाठी काम करायचं आहे, मला 3 स्टार लागतील. मला लो ग्रुपसाठी काम करायचं आहे, अजून खालच्या लेवलला मी येईल. म्हणजे या ठिकाणी आपण सेगमेंट केलेलं आहे, या ठिकाणी आपण मार्केटचं विभाजन केलेलं आहे की इन्कम हा प्रामुख्याने विचारात घेतला. मग तशाच बाबी असतील की काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक असतील लोकांच्या, की काही लोकांना खर्च करणंच आवडतं. तुमच्यासारखे जे यंग जनरेशनची मुलं आहेत, म्हणजे आमच्या वेळेस असा विचार होता की आम्हाला पैसे खिशात यायला वेळ लागत होता. तुमच्या ठिकाणी आज भरपूर पैसा, मॅक्झिमम मुलांकडे आज पैसा असतो आणि तुम्ही सहज ते खर्च करता. सहज म्हणजे ज्याला आपण सहजता म्हणतो ती आज प्रामुख्याने या ठिकाणी पर्चेसिंग बिहेवियर जे आहे आजच्या पिढीचं हे वेगळं आहे. मग ही जी बिहेवियर आहे, पर्चेसिंग बिहेवियर, खरेदी करण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीलाच टार्गेट केलं जातं. म्हणजे वेगवेगळे प्लॅन्स आपल्याला, डाटा प्लॅन्स आता मोबाईल प्रोव्हाइड करत आहे, म्हणजे मोबाईल कंपन्या प्रोव्हाइड करत आहे, आपण ते सहज खरेदी करतो. म्हणजे पर्चेसिंग बिहेवियर आपण त्याचं सेगमेंटेशन करू शकतो. आणि हे जे आहेत, ह्या स्ट्रॅटेजीज जे आहे, ह्या ज्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, त्याला आपण स्पेशलायझेशन असं म्हटलं. म्हणजे आपण काय केलेलं आहे की या संपूर्ण बाजारपेठेमधून एक ग्रुप वेगळं काढला, तो स्पेशलायझेशन आपल्यासाठी असेल. आणि त्या सेगमेंटला, त्या लोकांना काय पाहिजे हा फक्त विचार करून आपल्या सर्व्हिसेसचं आपण मार्केटिंग करू. ऑल थिंग्स टू ऑल पीपल, जसं मी म्हटलं की सर्वांसाठी खुलं आहे. ओके, म्हणजे ती जी हॉस्पिटलची ॲड होती ती सर्वांसाठी खुली होती, पण तिथं त्यांना मार्केटिंग नाही करायचं, तिथं त्यांना सेवा द्यायची आहे फक्त. आणि म्हणून त्यांना ते ठीक आहे की डायलिसिस जे पेशंट असतील, किडनीचे जे पेशंट असतील, त्यांना फ्री पण आहे. त्यांनी जे व्हिडिओ सप्लाय केला त्यामध्ये फ्री आहे सर्व, म्हणजे फक्त दिल्लीला जाण्याचा तुम्हाला खर्च येईल, बाकी सर्व तुम्हाला फ्री मिळेल. मग या उलट जेव्हा एखादी सर्व्हिस इंडस्ट्री जी प्रामुख्याने पैसे कमावण्यासाठी उभी झालेली आहे, ती विचार करेल की मी सर्व्हिसेस काय देईल. जसं आपण म्हणतो की अकोल्यातलं जर विचारात घेतलं, ओझोनला जायचं की आयकॉनला जायचं की सिटीला जायचं, मग आपण या तिन्ही गोष्टींचा विचार करतो आपल्या इन्कमच्या आधारावर. मग आपण त्या ठिकाणी ॲडमिट करतो. म्हणजे त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे, त्यांनी ग्रुप केलेला आहे, इन्कमच्या आधारावर ते रेट्स त्यांनी ठरवलेले आहेत. आणि मग आपण सर्व लोकांसाठी काम करण्यापेक्षा विशिष्ट ग्रुपसाठी जेव्हा काम करतो तर आपलं फोकस काय होतो, अधिक चांगल्या पद्धतीने होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही उद्या बिझनेससाठी जाल, जेव्हा तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी घेऊन जाल, तुमचा सर्व्हिस इंडस्ट्री सुरू कराल, तर तुम्हाला हे ठरवावं लागेल की मला कोण्या ग्रुपसाठी. मग ही लोकांच्या वैशिष्ट्या प्रामुख्याने ग्रुप होतात. दुसरी व्याख्या पहा काय म्हटलं, द एसेन्स ऑफ स्ट्रॅटेजी इज द concentration of efforts and energy. Market segmentation helps a company or a brand focus its marketing energies to maximize the return on the strategic marketing investment. म्हणजे जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, जी काही तुम्ही पैसा व्यवसायामध्ये गुंतला असेल, त्यामधून मॅक्झिमम रिटर्न जर घ्यायचे असेल तर तुम्हाला सेगमेंटेशनची गरज लागेल. तुम्हाला तुमच्या मार्केटची विभाजन करावं लागेल. तुमची जी बाजारपेठ असेल, तुमची जी मार्केट असेल, तिचं विभाजन करावं लागेल. आणि पूर्ण एफर्ट्स, पूर्ण प्रयत्न आणि तुमची क्षमता जी आहे, एनर्जी जी आहे, जी शक्ती आहे, ती फक्त त्याच ग्रुपवर, त्याच सेगमेंटवर तुम्हाला खर्च करावे लागेल आणि ज्या माध्यमातून तुम्हाला मॅक्झिमम रिटर्न मिळतील. म्हणजे ही इथं लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं सेगमेंटेशन जर केलं, चांगल्या पद्धतीनं जर आपण टार्गेटिंग केलं, जसं मी म्हटलं की आपण तुम्हाला यावर्षी 3 मेरिट आपल्याला एमकॉमचे दिसतात. 3 मेरिटमध्ये एमकॉमचे दिसत असताना काय आहे की बरेच दिवसाचं आपल्याला असं वाटत होतं की आपले मुलं का नाही ते. मग आपण विचार करत होतो की आपल्या मुलांना ग्रामीण भागातून आलेले आहेत, आपल्या मुलांना इंग्लिश व्यवस्थित येत नाही, आपल्या मुलांना ह्या अडचणी असतात. तरी आपल्या डोक्यात कॉमर्स फॅकल्टी म्हणून आपण नेहमी विचार करत असतो की काय करता येईल की जेणेकरून ही मुलं मेरिटमध्ये येतील. सर्व गोष्टी आपल्याकडे आहे, फक्त मेरिट नाही. तर आपण मागच्या 2 वर्षामध्ये एक स्ट्रॅटेजी ॲडॉप्ट केली होती, म्हणजे त्याच्या आधी होती, पण त्यानंतर आपण अधिक फोकस केलं की जे हुशार असतील त्यांच्यासाठी आपण क्लासेस, त्यांच्यासाठी आपण बुक्स, आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांच्यासाठी आपण इंटरनेट
फुल खुलं करून दिलं. म्हणजे लॅब जी आहे आपली, तुम्ही नवीन नवीन जे लोक असतील त्यांनी कदाचित भेट दिली नसेल. आपली लॅब जी आहे ही लॅब 11-12पर्यंत पिरियड असतात. 12 ते 5 पूर्णतः ओपन राहतं, की ज्या माध्यमातून तुम्ही तिथं जाऊन तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा तुमचे सब्जेक्ट असतील त्याच्याशी रिलेटेड माहिती तुम्ही सर्च करू शकता, त्या ठिकाणी बसून अभ्यास करू शकता. म्हणजे आपण काय केलेलं आहे की ज्या ग्रुप आहे, जो एक विशिष्ट ग्रुप आहे जो अभ्यास करू इच्छितो आणि त्या ग्रुपसाठी ह्या फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या. फोकस केलं आपण कशावर, की त्याच विशिष्ट ग्रुपवर. परिणाम काय झाला की पोरं दिवसभर बसायला लागले. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष. म्हणजे ही काही नुसतं मागच्या वर्षी आलेली लॉट नाही आहे. त्यांच्या 3 सेमिस्टर आधी रेग्युलर पद्धतीनंच एक्झाम झाल्या आणि त्यांचं फलित म्हणजे ते तिन्ही पोरं जी प्रामुख्याने शेतकऱ्यांची आहेत, जी प्रामुख्याने सर्वसामान्य घरातली आहेत, जी प्रामुख्याने गावातील आहेत, हे 3च्या 3ही मेरिट, 1 चौथा मेरिट आणि 2 8वे मेरिट हे मागच्या या वर्षीच्या लॅबमध्ये आपल्याला मिळाले. म्हणजे फोकस ऑन पर्टिक्युलर सर्व्हिसेस, फोकस ऑन पर्टिक्युलर ग्रुप हे जे म्हटलं जातं ही महत्त्वाचं. आता याच्या पुढं काय होईल की तो ग्रुप आयडेंटिफाय झाल्याबरोबर तुमच्यातीलही काही लोकांना असं वाटेल की ओके मी सुद्धा हे करू शकतो. हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तो विश्वास निर्माण झाल्यानंतर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं काम करताल. म्हणजेच ॲज अ एज्युकेशन इंडस्ट्री आपल्याला जे टार्गेट पाहिजेत होतं, आपण जे टार्गेट अचीव करायचं होतं, या स्पर्धेमध्ये जे आपल्याला टिकायचं होतं, आपण यावर्षी अचीव केलं. कशाच्या आधारावर? ओनली ऑन द सेगमेंटेशन. पूर्णच्या लोकांच्या मागं लागलो का? नाही. ज्यांची इच्छा आहे त्या विद्यार्थ्याचा एक ग्रुप तयार झाला. जे विद्यार्थी प्रामुख्याने सातत्याने अभ्यास करत होते, सातत्यानं त्या ठिकाणी स्वतःहून थोडीशी मदत प्राध्यापकांची झाली असेल, पण स्वतःहून ज्यांनी प्रयत्न केले, स्वतःहून जे लॅबमध्ये बसत, म्हणजे 12-1 नंतर 5-5 वाजेपर्यंत ती पुरं त्या ठिकाणी अभ्यास करत, नेटवरची इन्फॉर्मेशन सर्च करत आणि त्या माध्यमातून ते टॉपर आलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला जी माहिती आहे, नुसतं बुक्स तुम्हाला लक्षात घ्या, पीजीच्या स्टुडंटला नुसतं छोटे छोटे बुक्स किंवा नोट्स मान्य नाहीत. कारण तुम्हाला नेटसेटला सुद्धा जायचं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तयाऱ्या सुद्धा करायच्या आहे. म्हणून तुम्हाला नेटवर जाऊन, जसं आता ही संपूर्ण माहिती कोणाच बुक्समध्ये नाही, तुम्हाला तिथं रेफरन्सेस दिसतात, त्या वेबसाईटला जाऊन तिथे डेफिनेशन्स आणि ती माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुमचं काम आहे की याच्यानंतर तुमची स्टेप्स असतं की तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करणं. म्हणजे टार्गेटिंग ऑफ पॉईंट, सेगमेंटेशन ऑफ द पॉईंट. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की आपल्याला विभाजन हे करावंच लागतं. कॉम्पिटेटिव्ह जे ॲडव्हान्टेज असतील, स्पर्धात्मक जे बाजारपेठेचे फायदे असतील ते मिळवायचं असेल तर तुम्हाला विभाजन हे मार्केटच करावंच लागेल. मार्केटचं विभाजन म्हणजे काय, की ज्या कस्टमरसाठी तुम्हाला काम करायचं आहे तो कस्टमर आयडेंटिफाय करणं आणि त्या पद्धतीनं काम करणं. आता ही एक व्याख्या पहा. मार्केट सेगमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ ॲग्रिगेटिंग कस्टमर विथ सिमिलर वॉन्ट्स, नीड, प्रिफरन्सेस ऑर बाईंग बिहेवियर. Market targeting involves evaluating the attractiveness of the segments and selecting ones of the firm will serve. In other words, segmentation is the analysis conducted about the customers and targeting is the managerial decision about whom to serve. Both of these are required to effective market positioning, which involve the establish the competitive position of the service in the mind of customer and creating or adapting the service mix to fit the position. लक्षात घ्या, या ठिकाणी तिन्ही पॉईंट्स या डेफिनेशनमध्ये आलेले आहेत. कोणकोणते 3 पॉईंट्स आलेले आहेत? सेगमेंटेशन आलेलं आहे, टार्गेटिंग आलेलं आहे आणि पोझिशनिंग आलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की इट इज अ प्रोसेस ऑफ ॲग्रेटिंग द कस्टमर विच सिमिलर वॉन्ट्स, नीड्स अँड प्रिफरन्सेस ऑर अ बाईंग बिहेवियर. म्हणजे सेगमेंटेशन काय की ही प्रोसेस आहे की जी ग्राहक आहेत, तुमचा जो ग्राहक आहे त्याचं आपल्याला विभाजन करायचं आहे. कशा पद्धतीनं त्यांना काय लागतं, त्यांच्या गरजा काय, ते कशाला प्रेफरन्स देतात आणि त्यांची खरेदी करण्याची प्रवृत्ती, असे जे काही वैशिष्ट्य असतील त्या वैशिष्ट्याच्या आधारावर आपल्याला त्याचं विभाजन करावं लागतं. मग काय इन्व्हॉल्व्स आहे आणि टार्गेटिंग जे आहे काय इन्व्हॉल्व्स आहे? Market targeting involves the evaluating the attractiveness of the segment and select ones the firm will serve. म्हणजे आता
पहिलं काम झालं की मी माझं सेगमेंट केलं, विभाजन केलं. दुसरं महत्त्वाचं काम असतं की तुम्हाला जो सेगमेंट केलेला असेल, जो विभाजन तुम्ही केलं असेल, ज्या कस्टमरचा ग्रुप तुम्ही वेगळा काढला असेल, त्याला काय देता येईल, कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सर्व करता येईल हे ठरवणं. म्हणजे सेगमेंटेशन इज द ॲनालिसिस ऑफ कंडक्ट अबाउट कस्टमर्स अँड टार्गेटिंग इज द मॅनेजरियल डिसिजन अबाउट होम टू सर्व. म्हणजे सेगमेंटेशन काय आहे की ॲनालिसिस आहे, की आपण ॲनालिसिस केलं की काय आहे मार्केटची पोझिशन. म्हणजे जसं आता मी म्हटलं की मला नवीन मोबाईल बाजारात आणायचा आहे. मग मी नवीन मोबाईल कोण अट्रॅक्ट करेल? एक तर यंग ग्रुप्स असतील किंवा इन्कमवाले असतील. दोन गोष्टी माझ्याकडे आहेत. कोण? एक तर तुम्ही एजचा मी विचार करेल आणि मला कोण्या एजसाठी, कोण्या वयाच्या लोकांसाठी मोबाईल बाजारात आणायचा आहे ते विचार करेल, किंवा मी विचार करेल की कोण्या इन्कम ग्रुपसाठी मोबाईल बाजारात आणायचा आहे. म्हणजे मार्केट सेगमेंटेशन किंवा सर्व्हिसेस, जसा प्रॉडक्ट आहे मोबाईल तसंच मी सर्व्हिसेससुद्धा ठरू शकतो. मला ज्या काही सर्व्हिसेस आहेत, मला हॉटेल इंडस्ट्री उभी करायची असेल, मला त्या ठिकाणी ट्रॅव्हल इंडस्ट्री उभी करायची असेल, तर मी ठरवेल की मी कोणासाठी काम करायचं, आणि त्या पद्धतीनं मला टुरिझम इंडस्ट्री उभी करायची असेल, म्हणजे ह्या सर्व सर्व्हिस इंडस्ट्री उभ्या करताना जसं पहिल्यांदा फक्त केसरी होतं, नंतर मिळणं आलं, आणि आता असंख्य अशा टुरिझम इंडस्ट्री आहेत. मग त्यांनी टार्गेटिंग केलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांचे नवे प्लॅन्स येतात. म्हणजे आता मोर दॅन 60 जे लोक असतील त्यांच्यासाठी ग्रुप आहे. आता जो प्लॅन आहे तो न्यूली मॅरिड कपल्स असतील यांच्यासाठी आहे. आता जो प्लॅन आहे तो यंग जे असतील त्यांच्यासाठी आहे. दॅट मीन्स जे वेगवेगळे प्लॅन वेगवेगळ्या त्या ठिकाणी सेगमेंट करून लोकांपर्यंत पोहोचवतात, आणि त्यासाठी काम करणं, दॅट इज कॉल्ड द टार्गेटिंग. म्हणजे एकदा आपण ठरवलं की आपलं विभाजन झालेलं आहे, आपण विभाजित केलेलं आहे, मग जो ग्रुप असेल त्या ग्रुपला अधिकाधिक सेवा द्यायच्या, चांगल्या पद्धतीनं सेवा प्रोव्हाइड करायचा, त्याला म्हटलं जातं लक्ष्य निर्धारण, त्याला म्हटलं जातं टार्गेटिंग. आणि मग त्याचे जे इफेक्टिव्हनेस आहे, म्हणजे ह्या सर्व गोष्टी जेव्हा होत असतात त्या ठिकाणी प्रामुख्याने कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जी आहे, कॉम्पिटिटिव्ह पोझिशन जी आहे तुमच्या बिझनेसची, ती त्या ठिकाणी क्रिएट होतं. आणि म्हणून या ठिकाणी हे महत्त्वाचं राहतं की अशा पद्धतीने जेव्हा आपण जातो, अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करतो, तर त्याला म्हटलं जातं सेगमेंटेशन. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आणि मग आपण कशाच्या आधारावर आपण प्रामुख्याने विचारात घेऊ ते पाहू. तर लक्षात घ्या की काय म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे आपण, की सेगमेंटेशन आणि टार्गेटिंग दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्या. सेगमेंटेशन म्हणजे तुमचा ग्रुप जो आहे त्याचं विभाजन करणं, म्हणजे कोणासाठी मला काय करायचं आहे, मार्केटमधून एक असा गट बाहेर काढणं ज्यासाठी मला काम करायचं आहे, त्याला सेगमेंटेशन म्हटलं जातं. एकदा का तो ग्रुप बाहेर काढला, वेगळा केला, की त्याला कशा पद्धतीनं सेवा द्यायचं आहे त्याला म्हटलं जातं टार्गेटिंग, लक्ष्य निर्धारण. मला कोणासाठी काम करायचं हे ठरवलं एकदा की मी त्या पद्धतीनं काम करेल. मी त्या पद्धतीनं काय करेल, माझ्या स्ट्रॅटेजीज जे आहे, माझ्या प्लॅनिंग जे आहे, माझ्या ज्या काही गोष्टी मला देता येत असतील त्या प्रोव्हाइड करण्याचं काम करेल, आणि त्याला त्याला टार्गेटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे या सर्व गोष्टी जेव्हा आपण विचार करतो की ह्या सर्व गोष्टी कशासाठी आहे, की ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने आपल्याला त्या पद्धतीने विचारात करावं लागतात. म्हणजे हे जेव्हा आपण विचार करतो की मी कशा पद्धतीनं काम करेल, मी कशा पद्धतीने त्या ठिकाणी समोर जाईल, मी कशा पद्धतीनं माझं कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस जे असतात बाजारपेठेमध्ये. नेहमी लक्षात घ्या की सर्व्हिस इंडस्ट्री ही अशी आहे की जिथं तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईने अभ्यास करूनच करावं लागेल. एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आता जे आपले 8 ते 15 दिवस काय झालेले आहेत, 10 दिवस पिरियड झालेले नाहीत, कारण आपल्या इथं बऱ्याचशा लोकांच्या तब्येती ठीक नव्हत्या आणि कोविडच्या परिस्थितीमुळे नाही होऊ शकलं. तर माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो की मला सुद्धा त्या ठिकाणी ठीक नसल्यामुळे, तब्येत ठीक नसल्यामुळे मी सुद्धा त्या पद्धतीनं घरीच होतो.
म्हणजे तुमचे पिरियड नाही घेऊ शकलो. पण या ठिकाणी मला आता या पोझिशन कोविडकडे सर्वीकडेच व्हायरल तापच आणि या सर्व पोझिशन असल्यामुळे प्रत्येक कुटुंब वैयक्तिक स्वतःचंच या ठिकाणी स्वतंत्रपणे काम करताना दिसतं. मदत जायची तर कोणाला, त्याच्याकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. मग घ्यायची कुठून? तर मी काय केलं की मी नेहमीचे जे हॉटेल्स असतात त्याकडून डबा मागवण्याचा प्रयत्न केला. सर्व्हिस काय असतं ते सांगतो. ज्या ठिकाणी पेंडेक्सच्या आधी जे हॉटेल ज्या चव त्या सर्व चांगल्या होत्या, त्याच ठिकाणी माझा प्रयत्न होता की इथून जाणं म्हणजे जवळपास निमवाडीच्या समोर जाणं आणि तिथून डबा आणणं. मी 2 वेळ 3 वेळ आणला, 2-3 दिवस. चौथ्या दिवशी मी जेव्हा गेलो तर त्या ठिकाणी असणारा जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीनं मला 12पर्यंत थांबायला सांगितलं. मी सकाळी 12पर्यंत थांबलो. 12 वाजता तो परत म्हणतो की अजून काही नाही आहे, एवढ्या लवकर थोडं असतं. म्हणजे हाऊ टू टॅकल द पीपल्स, म्हणजे लोकांना कशा पद्धतीनं टॅकल करावं हे ट्रेनिंग त्या एम्प्लॉईला नाही. या आधीचा एम्प्लॉई पहा, आपल्या ज्या प्रामुख्याने 3 ट्रायंगलमधल्या 3 गोष्टी होत्या, इंडस्ट्री होती, एम्प्लॉई होत्या आणि कस्टमर. मग एम्प्लॉई कोण की जो तयार केला गेला सर्व्हिस देण्यासाठी. मग पहिल्या 2 दिवस असणारा जो एम्प्लॉई होता त्याचं बिहेवियर, वागण्याची पद्धत माझ्यासोबत ॲज अ कस्टमर म्हणून वागण्याची पद्धत ही अत्यंत चांगली होती. त्यानं म्हटलं थांबावं लागतं सर, थांबा थोड्या वेळ, म्हणजे थांबावं लागतं, थांबा थोड्या वेळ. आनंदानं माणूस थांबवतं, कारण आपल्याला त्याची जी काही टेस्ट असेल, त्याची जी त्या हॉटेलची जी पद्धत असेल ती आवडलेली असतं. म्हणजे आपण एक रेग्युलर कस्टमर जो असतो तो त्या ठिकाणी वेट करायला तयार असतो. पण नेक्स्ट जेव्हा मी 3ऱ्या दिवशी गेल्यानंतर मला असं दिसून आलं की समोरचा व्यक्ती मला ट्रीट करत नाही. मला तो म्हणतो की अजून वेळ झालेली नाही. असं नाही म्हटलं त्याने किंवा 10 मिनटं थांबा. तो स्पष्टपणे असं म्हणतो की हॉटेलची वेळ झालेली नाही. म्हणजे हे जे वाक्य आहे हे पहिलं त्या कस्टमरवर घात करणार ठरलं. मला असं वाटलं की काय झालं, आपण इतके दिवसाच याच्याकडे येतो आणि आज सांगतो की मला अजून वेळ झालेली नाही. असं म्हणलं 10 मिनटं वेळ आहे. मी म्हटलं किती वाजता सुरू होणार आहे? तो म्हणते 12 वाजता सुरू होईल. पहा, वाक्यातला असणारा बदल. 12 वाजता सुरू होईल. थांबायचं असेल तर थांबा, त्याचा गर्भित इशारा. 12 वाजता नाही अजून यायचे आहेत. शेवटी मी निघालो आणि मी दुसरा ऑप्शन स्वीकारला. कारण मी दुसऱ्या सुद्धा हॉटेलला जाऊन आलेलो असतो. मी दुसरा ऑप्शन स्वीकारला आणि नंतरचे 3ही दिवस माझा ज्या टिफिन होता मी त्या हॉटेलमधून घेतला. दॅट मीन्स कस्टमर तुम्हाला रिटेन करता आलेला नाही, तुम्हाला तो कस्टमर टिकवून ठेवता आला नाही. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हेच होतं. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कस्टमर टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतो. भविष्यात जर मला काम पडत असेल तर मला असं वाटायला पाहिजे की नाही, मी इथंच गेलो पाहिजे. आणि म्हणून प्रामुख्याने ह्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात की जेव्हा आपण सेगमेंट करतो, जेव्हा आपण विभाजन करतो, त्यानंतर माझ्या कस्टमरला टार्गेटिंग जे पार्ट आहे, टार्गेटिंगचा जो पार्ट आहे, लक्ष निर्धारणाचा पार्ट आहे, त्या लक्ष निर्धारणात माझ्या कस्टमरला सर्व सेवा कशा देता येईल हा मला विचार करावा लागतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण हे शिकू शकतो की मला उद्या जर एखादी सर्व्हिस इंडस्ट्री सुरू करायची असेल तर मी काय करायला पाहिजे. आणि हे जे महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मला सेगमेंटेशन करताना काय ऑब्जेक्टिव्ह असतात, मला सेगमेंटेशन कशासाठी करतो की अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना सेवा मला देता आल्या पाहिजेत, अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना मला फोकस करता आला पाहिजे, त्या विशिष्ट ग्रुपवरच मला काम करता आलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की हे शक्यच होत नाही की तुम्ही जर म्हटलं की मी सर्वांसाठी काम करतो तर त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बोजा वाचतो. तुम्हाला ठरवावं लागेल. जरी तुमची इंडस्ट्री जरी असली, मोठी इंडस्ट्री जरी असली, तर सुरुवातीला तुम्हाला स्पेसिफिक ग्रुपसाठी काम करावं लागेल, मग सेकंड ग्रुपसाठी काम करावं लागेल, मग थर्ड ग्रुपसाठी काम करावं लागेल. पहिल्यांदा तर तुम्हाला तुमचं विभाजन करावंच लागेल की मला कोण्या ग्रुपसाठी काम करायचं आहे. आणि म्हणून सेवा क्षेत्रामध्ये ही गोष्ट पाळली जातं की कस्टमरच्या गरजा काय, कस्टमरची पर्चेसिंग हॅबिट काय, बिहेवियर काय त्याचं, कस्टमर कोण्या वयाचा आहे. म्हणजे या सर्व गोष्टींवर 4 गोष्टी असतात. ज्या 4 गोष्टींच्या आधारावर प्रामुख्याने
विभाजन जे आहे ते पुढे आपण पाहणार आहे, ते विभाजन आपल्याला या ठिकाणी करावं लागतं की ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की टार्गेटिंग इज मस्ट. पण टार्गेटिंगच्या अगोदर काय राहतं की तुमचं विभाजन जे आहे, तुम्हाला कोण्या मार्केटसाठी काम करायचं आहे, तुमच्या कस्टमर तुम्हाला विभाजित करावं लागेल, त्याचा सेगमेंटेशन जे आहे, ज्याला सेगमेंटेशन म्हणतात, ते तुम्हाला करावंच लागेल. मग काय ऑब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे पहिलं ऑब्जेक्टिव्ह जेव्हा म्हटलं जातं की आयडेंटिफाय द सिमिलॅरिटी ऑफ द नीड्स ऑफ द पोटेन्शियल बायर्स विदिन अ सेगमेंट अँड परस्युअर देम विथ अ टेलर्ड प्रोडक्ट्स. म्हणजे तुमच्या ज्या सर्व्हिसेस असतील, पहिल्यांदा गरज असते, काय ऑब्जेक्टिव्ह आहे की जे पोटेन्शियल बायर्स आहेत, म्हणजे जे खरेदीदार आहेत, जे सक्षम असे खरेदीदार असतील, या खरेदीदाराच्या गरजा विचारात घेऊन आपल्याला काम करता येतं आणि त्यांना त्या पद्धतीनं आपण सेवा पुरवू शकतो. आता दुसरा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह की आयडेंटिफाय द डिफरन्सेस बिटवीन नीड्स ऑफ द बायर्स अमॉंग सेगमेंट्स अँड ट्राय टू कॅटर टू दीज डिफरंट नीड्स. म्हणजे आता ज्या ज्या काही त्यांच्या गरजा असतील, त्या गरजा विचारात घेऊन, म्हणजे ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन त्यांच्या सेवा आपल्याला करता येतात. जसं मी मागं प्रामुख्याने आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, की एक असे ग्रुप्स आहेत हॉटेल इंडस्ट्रीचे प्रामुख्याने, की मोठमोठ्या शहरांमध्ये हे ग्रुप्स काम करतात. मला आता त्याचं नाव नाही आठवत. की त्या ग्रुप्सला एक साधी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जाता, तर तुम्हाला बरेचदा असं असतं की तुम्ही एकतर फिरण्यासाठी गेले असाल, एन्जॉयमेंट म्हणजे मनोरंजनासाठी गेले असाल तर तुम्ही एकदमच पॉश वगैरे हॉटेल पाहाल, रिलॅक्स होण्यासाठी गेले असाल तर अजून चांगलं हॉटेल पाहाल, स्विमिंग पूल असलं पाहिजे, सर्व फॅसिलिटीज त्या ठिकाणी असलं पाहिजे, ऑडिटोरियम त्या ठिकाणी असलं पाहिजे, म्युझिक त्या ठिकाणी असलं पाहिजे, चांगलं रेस्टॉरंट त्या ठिकाणी असलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला असं वाटलं की ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असाव्यात आणि मग मी त्या ठिकाणी आनंद घ्यायला जाईल. पण प्रत्येक वेळेस आपण मोठ्या शहरांमध्ये आनंद घेण्यासाठी जातो का? नथिंग. आपल्याला एखादं काम असेल आणि आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण काम करून आपल्याला परत यायचं आहे. मग ज्या ठिकाणी 5 स्टार किंवा 3 स्टारचे रेट्स असतील, हे रेट्स सर्वसामान्य नागरिकांना झेपत नाहीत. माझं काम असेल, मला दिल्लीला जायचं आहे, मी जस्ट जाईल, रात्रभर थांबेल, म्हणजे दिवसभर थांबेल, रात्री मुक्काम करायचं काम असेल तर मुक्काम करेल आणि दुसऱ्या दिवशी परत येईल. मला फक्त काय लागतं? राहण्याचं ठिकाण आणि जेवणासाठी चांगलं हॉटेल. बस 2च गोष्टी नीड असतात. जेव्हा आपण बाहेर जातो, जेव्हा आपण कामानिमित्त बाहेर जातो, तर 2च गोष्टी लागतात. एक विश्वसनीय असं राहण्याचं सुंदर आणि स्वच्छ ठिकाण आणि दुसरं जेवणाचं ठिकाण. 2 गोष्टी जिथं प्रोव्हाइड केल्या असतील तेवढं आपल्याला सफिशियंट असतं. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीचा विचार करतो आणि त्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत नवीन हॉटेल्स, ग्रुप्स तयार झालेले आहेत. म्हणजे हे मेन सिटीला नसतील, आतमध्ये कुठंतरी एखाद्या ठिकाणी असेल आणि तिथं ती हॉटेल उभं राहील. समजा रेसिडेन्शियल एरियाला सुद्धा आहेत. मी मद्रासला गेलो तर रेसिडेन्शियल एरियाला हे हॉटेल होतं. मला फक्त काय की जे टॅक्सीचं फेअर आहे तेवढं पडलं आणि मला 1000 रुपयामध्ये रात्रभर थांबता आलं. म्हणजे जिथं मला 6-7 हजार रुपये जर बाहेरच्या हॉटेलला, चांगल्या हॉटेलला राहायला द्यावे लागतात, या ठिकाणी मला 1000 रुपयामध्ये फक्त राहायला मिळालं. आणि ते सुद्धा सर्व आहे, AC आहे, TV आहे, सर्व आहे, रेस्टॉरंट आहे, जेवणाची सोय आहे आणि अगदी सुरक्षित असं ठिकाण. मग हे जे OLO वगैरे सारखे ग्रुप्स असतात, ह्या सर्व ग्रुप्सनं हे नवीन हॉटेलची कन्सेप्ट जी आहे ती समोर आणलेली आहे आणि आज हे मार्केट जे आहे ते चांगल्या पद्धतीनं, मग काय केलं यांनी टार्गेट केलं, यांनी सेगमेंटेशन केलं. काय सेगमेंटेशन केलं की असा एक वर्ग आहे की जो वर्ग फक्त कामासाठी मोठ्या शहरांमध्ये येतो आणि त्या मोठ्या शहरांमध्ये फक्त कामापुरतंच त्यांना वास्तव्य करायचं आहे आणि अशा लोकांना प्रामुख्याने काय केलं, त्यांनी जॉईन करून घेतलं आणि त्या लोकांचा एक ग्रुप गेला. आज ती सर्व्हिस इंडस्ट्री झपाट्याने समोर जात आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचे फायदे जे आहेत ते सेगमेंटेशनमध्ये असतात. ओके, थँक्स टू ऑल. पुढच्या पिरियडला जेव्हा आपण 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आता पाहू आणि पुढच्या पिरियडला जाऊ. नंतर ऑब्जेक्टिव्ह काय म्हटलं आहे की 1
once the specific segment has been chosen for a market effort, the organization is more focused in its efforts. म्हणजे आपण एकदा एखादं सेगमेंट तयार केलं, जसं मी म्हटलं की हॉटेल इंडस्ट्रीनं हा एक ग्रुप ओळखला की ज्यांना फक्त कामासाठीच मोठ्या शहरांमध्ये यायचं आहे आणि वास्तव्य विश्वसनीय ठिकाणी करायचं आहे. तर तो ग्रुप ठरवला आणि मग त्याच्याला काय देता येत, जसं मी म्हटलं की छानशी रूम होती, छानसा त्या इंटरकॉमसुद्धा होते, छानसं त्या ठिकाणी टी व्हीसुद्धा होता, नेट फॅसिलिटीसुद्धा होती. म्हणजे ह्या सर्व बेसिक गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे ते फोकस करणं शक्य होतं जर एखाद्या ग्रुपवर आपण टार्गेट केलं. त्यांना त्याची बारची काही स्विमिंग पूलची काही गरज नाही, त्यांना त्या ठिकाणी बार असण्याची काही गरज नाही, जस्ट दे नीड टू स्टे. आणि मग त्या पद्धतीनं सर्व गोष्टी ए सी सहित सर्व त्या ठिकाणी होत्या. लास्ट इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह फॉर द मार्केटर्स टू असाइन द बायर्स टू डिफरंट सेगमेंट्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ पॅरामीटर्स. म्हणजे आता कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, म्हणजे जो मार्केटर असेल, जो सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी इंडस्ट्री असेल, त्याचे प्रचंड या ठिकाणी जी खर्च आहे तो असतो. जसं मी म्हटलं की या ग्रुपमध्ये काय करावं लागलं, त्यांना एक मार्केट प्लेसमध्ये नाही तर मार्केट प्लेसपासून दूर एक छानसं असं अपार्टमेंट टाईप हॉटेल उभं करावं लागलं आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या आणि तिथंच त्यांना प्रामुख्याने फार मोठा खर्च वाचतो. ज्या गोष्टी गरजेच्या नाही, जसं मी म्हटलं की स्विमिंग पूलची काही गरज नाही, बारची काही गरज नाही, ह्या सर्व गोष्टी ज्या अनवॉन्टेड आहेत काही लोकांसाठी, सर्वांसाठी नाही, काही लोकांसाठी, ज्या टार्गेट ग्रुपसाठी आपल्याला अनवॉन्टेड आहेत, त्या सर्व गोष्टी त्यांना अवॉइड करता आल्या. तेवढा खर्च त्यांचा कमी झाला आणि तेवढाच खर्च ते या सर्व्हिसवर प्रोव्हाइड करू शकतात. आणि म्हणून टार्गेटिंग ही जे आहे हे प्रामुख्याने महत्त्वाचं ठरते. ओके, थँक्स टू ऑल.